मस्त सीन आहे इकडचा, बघू शकता एक नंबर सीन. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची जुनी यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर सध्या आपण पाच पंढरी येथे श्रीराम भगवानांचं मंदिर आहे, तर तिथे आलो आहे. मस्त वातावरण आहे आजूबाजूचं, बघू शकता. मागच्या साईडला मंदिराच्या मागे आता आलो आहे, तर एक्झॅक्ट मागे बघू शकता एकदम मस्तपैकी समुद्रकिनारा लाभला आणि आपला बबड्या इथे काहीतरी करतो आहे तो. आणि इकडे आपली मुंबईवरनं खास मागवलेली माणसं आहेत, पण ती स्वतःच्याच ह्याच्यामध्ये धुंद आहेत. तर आता आपण पूर्णपणे हा जो मंदिराचा आजूबाजूचा निसर्ग आहे तो ढुंढाळून काढू आणि तुम्हाला पूर्णपणे हा इथला सगळा व्ह्यू आहे. मस्त व्ह्यू आहे, खरंच मस्त व्ह्यू आहे. पहिल्यांदाच मी ह्या साईडला आलो आहे, तर ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. कोकणातलं हे सुंदर मंदिर पाहिलंत का? दापोली जवळील पाचपंढरी गावात समुद्रकिनारी या मंदिराचा इतिहास जवळपास 200 वर्षांहून जुना मानला जातो. विशेष म्हणजे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या कोळी बांधवांना हे मंदिर दूरवरून दिसावं म्हणून संपूर्ण मंदिर पांढऱ्या रंगात रंगवण्यात आलं आहे. मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्तींचं दर्शन होतं. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि मंदिरातील प्रसन्न वातावरण हा अनुभव आणखी खास बनवतो. कोकणात फिरायला आलात तर पाचपंढरीचं हे सुंदर श्रीराम मंदिर नक्की भेट द्या. जय श्रीराम. तर आता आम्ही पाचपंढरी येथे श्रीराम भगवानांचं मंदिर आहे, तर तिथे आलो आहे. मस्त मंदिर आहे खरंच. तर कसं वाटलं स्वप्नालीताई? तर स्वप्नालीताईच्यामुळे आलो आपण, म्हणजे स्वप्नालीताईला इथे फिरायचं होतं. खूप तिची आतुरता होती इकडे यायची. ती मला कालपासून सांगत होती. मी यायला काय तयार नव्हतो, तरी पण तिने कशी आम्हाला तयार केला आणि आम्ही फायनली इथे आलेलो आहोत. कसं वाटतं आता? खूप छान वाटतं. छान वाटतं. समुद्राच्या काठी म्हणजे बसलेलं असं आहे, किनारी खूप मस्त आहे ना, की इथे विजिट करा. तर खरंच मस्त आहे. समुद्रकिनारा वगैरे लाभला आहे, मागेच आहे मंदिराच्या मागेच जस्ट समुद्रकिनारा आहे आणि भारी वाटतं इकडे आल्यावरती. इकडे आजूबाजूला बघितलं तर इकडे मुलं पण खेळतात, कॅच खेळतात बॉलने. आणि या साईडला बीच आहे मागेच मंदिराच्या. तुम्हाला तिकडे पण आता घेऊन जाणार आहे थोड्याच वेळात. आता आपली माणसं आहेत, फोटो काढतात इकडं. तर बघा वहिनी आहेत आपल्या, फोटो काढतात इथे. आणि इकडे दादा पण आहे आपला इथे मागे. तर दादाचा आम्हाला घेऊन आला इकडे पाचपंढरीला. आणि इथे आमची छोटी मंडळी पण आहेत. ईशांत तिकडे आहे, ही मायरा आहे आणि तुझं नाव काय? स्वरा आहे. तर आता जरा मागे जाऊया आपण मंदिराच्या. या साईडला बघू शकता पोरं व्हॉलीबॉल खेळत आहेत. टाईमपास चालू आहे यांचा पण. आणि तिकडे कॅच खेळतात बारकी मुलं. हां, कोकणची दुनिया. तर आपली मंडळी सध्या चालले मागे. आपला ईशान भाई पण हळूहळू चालतो आहे. कसं वाटतं ईशान इकडे आल्यावरती? हां, ईशानला छान वाटतं आहे. आणि आपल्याला कसं वाटतं आहे? एकदम मस्त. मस्त ना. आणि लाल लाल झालेला कसं वाटतंय? इथेच राहावं असं वाटतंय. काय? इथेच राहावं असं वाटतंय. मग तू इथंच राहा, आम्ही जातो सगळे रिटर्न. तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना. आता थोड्याच वेळात आपण बीचवरती पण जाणार आहोत. हा ईशानी कुठे जातोय? ओय, गेट नाही, तो लॉक आहे इकडे. ईशानला वाटला तिकडून पोहायला जायचं आहे त्याला. समुद्रात पोहणार आहेस? हां, त्याला गेट दिसला, उघडायला चालला तो. काय? अरे घेतो. हां, किल्ल्यावरती कोणाला जायचं आहे? तुला जायचं आहे? जाऊ शकतोस मग. चालत जा पण. वहिनींना घेऊन जा सोबत. चालत जाऊया आपण, पोहत. आता काय करायचं? आता दुसरं मंदिर कुठलं मंदिर? कोणतं? परशुराम ना? परशुराम मंदिर. हां, आता परशुराम मंदिर आणि दत्त मंदिर अजून राहिलेत आपले, तर ते आता कवर करायचे आहेत. आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत तिकडे. गरम्यांनी त्रासलेली माणसं बघू शकता. गरम्याने त्रासलात ना तुम्ही? भरपूर. फिरायची हौस कोणाला होती? फिरणार ना. बघा गरमीने त्रासलेली माणसं बघा.
आणि तरी अजून फिरायचं आहे त्यांना. हो फिरायचं दापोली. चला आता बाहेर. तर आपली माणसं ऑलरेडी पुढे गेलेत. आता पाच पंढरीचं श्रीराम मंदिर तर बघून झालं आहे. आता आपण बाहेर चाललो आहे. इथे थोडा थंड पाणी वगैरे घेत आहेत माणसं आपली. माझे शूज राहिलेले त्यामुळे गेलो. मला काही काय समजलं नाही की या लोकांनी कधी चप्पल घालून आले. मी एकटाच तिकडे शूज ठेवून आपलं सॉक्सवरती फिरत होतो. आता इकडे पाणी पित आहेत थंड थंड. तर फायनली आता आपण कुठे जाणार आहोत? परशुराम मंदिर. परशुराम आणि मंदिर. दत्त मंदिर. तर चला आता डायरेक्ट भेटूया तिथेच. येस. तर फायनली आता आपण आलो आहे दत्त मंदिर. श्री दत्त मंदिर आहे लाडगरच्या इथे. तर इथेच आलो आहे. आपली मंडळी बघू शकता. आणि ताईने कोणाला तरी फोन केला नाही. हाय कर ईशान. हाय ईशान बघा हाय करतो आहे. वहिनी पण हाय करतायत. आणि इकडे बघू शकता इकडे म्हैस बांधलेली आहे कोणाची तरी, काय माहिती कोणाची आहे, पण इथं बांधलेली आहे. आणि मागेच तिकडे लांबून दिसत असेल की नाही काय माहिती नाही, पण समुद्रकिनारा आहे, लाडगरचा बीच आहे. तिकडे पण आता थोड्याच वेळात जाणार आहोत. त्याआधी आपल्याला श्री दत्त मंदिर आहे तर तिथले दर्शन घ्यायचं आहे. आजूबाजूचा परिसर बघू शकता एकदम शांत परिसर आहे. इकडे काय जास्त कोलाहल गर्दी वगैरे काय नाही आहे, आवाज पण नाही जास्त काय. ही आपली मंडळी आता चालले. तर आता जाऊया मंदिरात, थोडं दर्शन घेऊया आधी आणि नंतरला थोडे बी-रोल्स काढतो. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे ते तुम्हाला दाखवतो. स्वप्नाली ताई कसं वाटतंय तुला? खूप छान. छान ना? नक्की या इथे. येणार ना? वाव ती पण जर तुम्ही तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. जरा थरायला लागलाय मोबाईल. हा बघा बॅकग्राऊंडला बघू शकता. मागच्या साईडला दिसतंय का नाही व्ह्यू काय माहिती नाही, पण मी जरा जवळून जाऊन तुमच्यासाठी बी-रोल्स काढणार आहे मस्तपैकी आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. आपल्यासोबत आहेत बरीच जण आहेत पण काय बोलत नाही आहेत, शांत आहेत सध्या, पण बोलायला लागतील असं वाटतं मला तरी. इकडे बघू शकता मस्त व्ह्यू आहे. इकडे सिनरी एक नंबर आहे कडक अशी. आणि इथून पण आपण जाणार आहोत नंतरला आणि मस्तपैकी व्हिडिओज काढणार आहोत, फोटो वगैरे काढणार आहोत त्यांचे पोरांचे. तर आता आलो आहे मंदिराच्या इथे आहे. या साईडला बघू शकता मोठा स्तंभ आहे. आणि इकडे आय थिंक इथे स्टेज होता वाटतं, जुना स्टेज वाटतो आहे. काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असणार यांचे, तर इथे असणार आहे. आणि इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना, छोटंसं देवळी आहे इथे छोटीशी. आता आतमध्ये जातो आहे मंदिरात. इकडे एंट्रन्स आहे मंदिराचं. आणि मंदिराच्या मागे बघायला गेलात तर मोठाच्या मोठा लांबलचक समुद्रकिनारा आहे. तर तो पण आता तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे. आपला ईशान जातो आहे. आपली बाकीची माणसं ऑलरेडी आतमध्ये गेलेत. आता मी पण जातो आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया मंदिर कसं आहे आता. तर आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे एकदम सुंदर असा समुद्रकिनारा, लाडगर बीचच्या एकदम जवळच हे मंदिर आहे. तर आजूबाजूचे सर्व निसर्गाचे सीन्स होते जे मस्तपैकी शॉर्ट्स मी काढलेत ते तुम्ही बघितलेच असाल. आणि इथून पण बघू शकता, इथून बाहेर येण्यासाठी पण छोटीशी खिडकी टाईप केलेली आहे. आणि आता आपण मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आलो आहे. आणि या साईडला आपला माणसांचा फोटोशूट चालू आहे. आणि इकडे बघू शकता मंदिराची मागची बाजू एकदम मस्त दिसतं आहे आणि स्वच्छ परिसर आहे एकदम. खरंच खूप म्हणजे चांगलं मेंटेन केलेलं आहे. आजूबाजूचा परिसर बघू शकता एकदम पूर्णपणे नीटनेटका परिसर आहे. आणि आपले मंडळी बघा काय करतात, तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा इकडे फोटोशूट चालू आहे. आपली मुंबईकर स्वप्नाताईमध्ये बसले आणि आपले गावातली माणसं आजूबाजूला आहेत. मुंबईकर हे पण आहेत तसे बघायला गेलात तर. आणि आता फोटो काढून झाला वाटतं, चांगला आला आहे का मनासारखा फोटो? खूप
मस्त आले. खूप मस्त आलाय ना. बाकी मायरा कसं वाटतं इकडे आल्यावरती? मस्त आहे ना. आपला ईशान एकदम छोटा छोटा आवाजात बोलतो, छान असं बोलतो. तर आता मंदिराच्या मागच्याच बाजूला आणि बघू शकता सीनरी या साईडची. मस्तपैकी समुद्राचा आवाज येतोय, जोरदार लाटांचा आवाज येतोय आणि मस्तपैकी एकदम वारा सुटलाय. थंड थंड वाटतंय ना इकडे, गार लागते, गार 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 आहे. थंडगार. मस्त. मग आता यापुढे कुठे जायचं आहे? आता संपलं ना परशुराम. संपलं नाही अजून, आहे परशुराम मंदिर. मला वाटलं आधी परशुराम मंदिराच्या इथे जायचं आणि नंतरला इकडे यायचं आहे, पण आधी आपण इथे चालू दत्त मंदिराच्या इथे. हो जायचं आहे ना आपण खाली, पण जा सकते हैं हम नीचे, चलो जाते, चलो नीचे. तर आपली मंडळी चालले खाली ऑलरेडी. स्वप्नालताई गेले, हे अजून दोघं जण आहेत इकडे आणि वहिनी पण अजून वरतीच आहेत, त्या येत आहेत. तुम्हाला फोटो वाटत असेल तर आम्ही खाली चाललो आहे, तर बघू शकता या साईडला स्वप्नालताई काहीतरी करते आणि या साईडचा सुंदर असा समुद्रकिनारा बघू शकता. तर आता तिकडेच चाललो आहे. मस्त आहे इकडचं वातावरण, खरंच खूप मस्त आहे. काय स्वप्नालताई मजा येते ना? येस, खरंच मजा येते इकडे आल्यावरती. वाटलं नव्हतं एवढा सुंदर परिसर असेल इकडचा, पण आल्यावरती खरंच खूप भारी परिसर आहे. काय वाव. पुन्हा येणार? हो, पण मी नाही आणणार, मी येणार तू ये एकटीच. श्रींना घेऊन ये तुझ्या, आमच्या ह्यांना. श्रींना. हो, हो. बघू शकता इकडचा समुद्र, एक नंबर नजारे आहेत, एक नंबर लांबलचक समुद्र आहे, एकदम क्लीन समुद्र आणि सुंदर असा देखावा दिसतोय. आणि या साईडला बघू शकता हे फोटो काढण्यासाठी तयार आहेत. मला तरसवली नाही, नुसते फोटो काढायचे त्यांना. वरतून पाटांड्या उतरत आलेत. आता यांचा फोटो काढूया आपण. मागून आपली मंडळी एकदम रमत गमत येतोय. मी आलो आपला पुढे तुम्हाला खास हा नजारा दाखवण्यासाठी. इकडे बघू शकता मागे मस्त आहे, मस्त लाटा येत आहेत समुद्राच्या. पण समुद्रात तर आपण जाऊ शकत नाही पोहायला, कारण की पोहण्यासारखा समुद्र नाही आहे. इकडे बघू शकता दगडच दगड आहेत, मोठी मोठी दगड आहेत या साईडला एकदम. या साईडला पण कातळच कातळ आहे आणि इकडे लाटा बघू शकता समुद्राच्या. तुफान लाटा येत आहेत आणि आजूबाजूला कोण नाही जास्त. तिकडे फक्त एक ते काका दिसत आहेत तिकडे येताना. आता आपण जाऊया, आपले मंडळी जातात खाली. मंडळी आपली लई जोमात आहे, त्यांना सगळा परिसर एकदम डुंडाळून काढायचा आहे. बघा ते शिंपला जमवायला लागले जातात. तुम्हाला बघू शकता. तू नाही शिंपला जमवत? तेच बघते, मला दिसतच नाहीये शिंपल्या कुठे आहेत. मग चष्मा काढ, मग दिसेल तुला. अरे, दिसतंय. हे बघा खाली आणि या साईडचा नजारा बघा, एक नंबर आहे. स्वप्नालताई तुझा, तू लाटा घेऊन जातील तुला. जा हे चला हिला टाकूया. इकडे वहिनी फोटो काढायला चालत वाटतं नुसते. हां इथं पोरा इथं शिंपला जमवताय आणि तुम्ही फक्त व्हिडिओ काढताय आणि फोटो काढताय. इकडे स्वराने हे काय शिंपला आणि इकडं पण शोधतायत. यांना काय भेटणार नाही मला वाटतंय. मायरा काय भेटला काय तुला? हां मायराला एकदम चिंटूकशे भेटलेत, पण तू तुटलेले शोधतेस. पॅकवाले पाहिजेत एकदम. हे तुटे फुटे हे हा दगडी शोधतोय, हा दगडी शोधतोय ईशान. किती भेटले? हा तुटलेला आहे. तर इकडे शिंपला शोधण्याचं काम चालू आहे आणि इकडचा मस्त नजारा बघू शकता. एकदम उसळलेल्या लाटा येत आहेत, जोरदार लाटा. त्या लाटांसोबत आपली स्वप्नालीताई उडून जाऊ शकते, वाहून जाऊ शकते. स्वप्नालीताई तुला जायचं आहे का खरंच? तेव्हा त्या दगडावर उभा राहा तिकडं, नको, पाणी त्या दगडावर. नको. अरे, फिर तुम चली जाओगी अपने आप. नाही, पाणी खूप आहे. पुढे नाही जायचं आपण इथपर्यंत. ओय 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 ओय, नाही जायचं. नाही, हे नको दिशा. इकडे शिंपला शोधतायत. आणि कसं वाटतंय तुम्हाला? एकदम भारी. बऱ्याच वेळा विचारला ना प्रश्न. नुसती फोटो काढतायत. हे वाटतं. स्वप्नालीताई काय करते तिकडं? तू पण शिंपला शोधते. हे बघ हिला व किती भेटले. हिला शंख पण भेटलाय, शंख शिंपला. आपल्या ईशानला काय नाही, ईशान कुठल्या तरी दगडी बिगडी शोधून आणतो ईशान आपला. वाव मस्त सीन आहे इकडचा, बघू शकता एक नंबर सीन. आणि समुद्राच्या लाटा एकदम भारी वाटत आहेत. खरंच इकडे या आलात तर लाडगर बीचला भेट द्या. आता आम्ही मागं आहोत, श्री दत्त मंदिर आहे लाडगरमधलं, त्या मंदिराच्या मागे आहे आणि हा मागचा परिसर आहे बीचचा. अजून आपल्याला त्या साईडला पण जायचं आहे बीचवरती. तर आता इकडं मंडळी आपली अजून काहीतरी शोधायला लागले. ते बघा इकडे मागं तुम्हाला दिसत असतील बरेच शिंपला भेटत आहेत. कालवा आहे.
असतील हां, कालवे भेटलेत त्यांना. पण आता काय घेऊन जाणार नाही आपण, कारण की आपण काय थैली बिल्ली आणली नाही. आणि एकाच कालव्याने काय होत नाही, बरेच असे कालवे जमवायला लागतात, तर ती सोय होते खाण्याची. अरे काय डरपोक, तो काय एवढा आता नाही येत, तो संध्याकाळी येणार, समजला. अरे काय घाबरते काय पाण्याला एवढी? घाबरते बाबा. मग कशाला आलीस? समुद्र बघायचा आणि इकडे असे येतात. इकडे स्वरा काय शोधतेस? जास्त पाण्यात पण एकदम शोधू नको काय, नाहीतर साप बी फसायचे. शिंपला जमवण्याची खोज चालू आहे इकडे. दगडावरती उभं करतात वहिनी ईशानला. आणि इकडे डरपोक आदमी हमारा यहाँ पे है. असू दे. त्या लाटा येतात, तिला वाटतात की ते आता लाटा लगेच इकडेच येतील जवळ, म्हणून ती एकदम घाबरून मागं चालले. पण आपले तिकडे निडर माणसं तिकडे आहेत बघा, लहान पोरं पण आहेत त्यात. आणि आपली मोठी माणूस काही यूजचा नाही आहे, हिला आणणारच नाही आता कधी समुद्रावर, मला भीती वाटते. तर इकडे शिंपला जमवून झाल्या काय? किती? सगळ्यात जास्त कोणी जमवलं नाहीत? तर इकडं खेकडा भेटला वाटतं. कुठं खेकडा भेटलाय? हां, गेला तो, बिळात गेला. आता कसं भेटणार? काय पप्पीताई, तुला काय तू परत येणार आहे? पप्पीताई खेकडा बघायला चालली. अरे पाणी आला, घाबरली. अरे एवढंच तर आलाय पाणी, काय घाबरते? पप्पी द डॉन घाबरलाय आमचा, पप्पी द डॉन. आणि आपला ईशानबाई पण घाबरला त्याच्यासोबत, पळाला. फक्त एकच नीडर आहेत आपल्याकडे, आपल्या वहिनी. आणि लाटा एकदम येत आहेत जोरदार, आणि यांना फोटो काढायचे सुचत आहेत अजून पण. आणि आपली 2 माणसं कुठे गेली? 2 माणसं अजून पण शिंपल्याचा होत आहेत तिकडे. शिंपल्यांचा खजाना नेणार वाटतं आज घरी. बरेच भेटले त्यांना, बघू शकता. शंख पण आहेत त्यात. आणि तिकडे मायरा त्या दगडाच्या मागे आहे, अजून शिंपला जमवते, शंख शिंपला. हे इकडं आपले काय नाही जमवत, हे नुसते फिरायचं काम. दूर राहायचं. मग कशाला यायचं समुद्रावर? समुद्र से दोस्ती करो तो समुद्र अच्छा लगता है. तर इकडे परत एकदा बघा, जोरदार आता लाटा येतात. मला वाटतं आता घरी जायला पाहिजे, पप्पीताईचं ऐकलं पाहिजे. आणि आता आपण जाऊया वरती. चला जाऊया वरती. पाणी आता वाढत चाललंय, तुफान पाणी येत आहे, तुफान. चला रे, चला. आता पप्पीताई आमची घाबरायला लागले. आता आम्ही पण वरती जाणार. मायराचे जमून झाले शिंपले, त्यामुळे मायरा आले परत रिटर्न. आणि आपली आता मंडळी आता वाटतंय परत वरती जायचं मंदिराच्या इथे. तर फायनली हे भित्रे माणसं आमच्यासोबत आल्या असल्यामुळे आपल्याला वरती परत जावं लागतंय, नाही तर इथे अजून थोडा वेळ जास्त आपल्याला थांबता आला असता. पण या अशा भित्र्या माणसांमुळे आपल्याला लवकर वरती जावं लागतंय. वरती म्हणजे मंदिराच्या इथं वरती जायचं. आता आपल्याला पाणी पुढे येत आहे, म्हणजे पाणी पुढेच येणार आहे, परत मागं जाणार, असं असतं. अजून टाईम आहे पप्पीताई. तर आता आपण वरती चाललो आहे, बघू शकता. ये डोंगर हमके चढ़ पे जाना है ऊपर. हाँ, चढ़ेंगे हम डोंगर, और हमारे लोग भी चढ़ेंगे. देखो चढ़ कैसे रहे हैं. तो अभी ये चट्टानों से के ऊपर से चढ़ के हम अभी ऊपर जाएंगे. आता आपण वरती जाणार. आणि मागचा तुम्हाला नेचर तर दिसत असेल, त्यामुळे ते काय दाखवायची गरज नाही. आता आपली पप्पीताई घाबरली पाण्याला, त्यामुळं आता ती चालले गपचूप वरती. तर चला आता वरती जाऊया. तर इथून थोड्याच अंतरावरती परशुराम मंदिर आहे, तर तिथेच आता आपण थोड्याच वेळात जाणार आहोत. मस्त मंदिर आहे. तर आता जरा डायरेक्ट जाऊया तिकडे मंदिराकडे. तर आपल्या मंडळीला भूक लागली, बघा कसे कंटाळलेत. पप्पीताईला खास भूक लागली, त्यामुळे आपण आलो आहे. काय खाणार आहेस? मॅगी. इकडे मॅगीवाले आहेत. 1 2 3
तुम्ही पण 4-5 मॅगीवाले आहेत आणि आम्ही मिसळपाववाले आहो. थंड थंड पाणी आलेलं आहे आपल्यासाठी. पाणी घ्यावं. ईशानला थंड पाणी पाहिजे नसता, बर्फवाला. तर कशी आहे मॅगी? गरमागरम. इकडे कशी आहे स्वरा? मस्त ना. मायरा तुला कशी वाटली मॅगी? इकडे पण चालू आहे, मॅगी खात आहेत, थंड करून खात आहेत. इकडे गरमागरम, इकडे पण गरमागरम खात आहेत. तर फायनली आता आपण आलेलो आहोत परशुराम मंदिरच्या इथे. बघू शकता भगवान परशुरामांचा वरती स्टॅच्यू आहे पृथ्वीच्या वरती. आणि हा स्टॅच्यू आहे ना, तुम्ही तिकडून लांबून पण बघितलात ना, तिकडून आता रोडने आम्ही येत होतो तर तिकडून पण तो दिसतो आणि इथून समुद्रकिनारा पण दिसतो तिकडे बघितलात तर त्या साईडून. तर आता आपण जरा आतमध्ये जायला इथे लॉक दिसतो आहे, पण बघूया, ट्राय करूया. त्या साईडून जर ओपन असेल तर जाणार आतमध्ये आणि आतमध्ये जे काय बघायला भेटेल ते दाखवायचा प्रयत्न करणार तुम्हाला. इकडून बघू शकता खालचा एकदम क्लासिक व्ह्यू दिसतो. इकडे आपली मंडळी बघतायत क्लासिक व्ह्यू. कसं वाटतं इकडे? आतमध्ये ओपन आहे, या साईडून ओपन आहे. जाऊया ना आतमध्ये. आतमध्ये पण इको होतो आवाज, माहिती आहे? डबल आवाज येतो. तू ऑलरेडी येऊन गेलेस ना स्वरा? तू नाही आले? तू आलेलीस? तुम्ही आलेलात काय? हे तू गप. कोकम ते आपल्यासाठी नाही, ती त्यांची प्रॉपर्टी आहे, ते तुला नाही भेटणार. विकत काय नाही, आम्ही देत असतो मुंबईवाल्यांना. मुंबईवाल्यांनी फक्त यायचं आणि बघून जायचं काय. तर आता आतमध्ये जातो आहे, बघूया. आतमध्ये मी ऑलरेडी जाऊन आलेलो आहे. तर आतमध्ये आवाज इको होतो, तेच इको होतो आवाज. बघू शकता आतमध्ये. तर आतमध्ये भगवान परशुरामांची मूर्ती आहे आणि या साईडला काय आहे? आतमध्ये बघू शकता, मस्त आहे. आणि इथे आवाज इको होतो. माझा आवाज पण तुम्हाला डबल येत असेल. इकडे दोघंजण एकदम शांतपणे बसले. तर आतमध्ये आवाज बघितलाच, घुमत होता ना, लयच घुमत होता. आणि इकडून बघू शकता सुंदर नजारे तुम्हाला बघायला भेटतील सह्याद्रीचे. इधर एक फोटो हो जाए हमारा. कुठे? काय नाही फोटो वगैरे काढणार मी. फोटो काढायला नाही आलो, व्हिडिओ काढायला आलो. समजलं? तुला फोटो काढायचे आहेत? नको ना. मेन माणूस इकडे बसला आहे. काय झालं? कंटाळा आला? हां, गरम होते. ते गरम तर होणारच इकडे. आणि आता या साईडला बघा, या साईडला मस्तपैकी समुद्रकिनारा दिसतो आहे बुरुंडीचा. सध्या आपली माणसं कंटाळलेत, इकडे आता मोबाईलमध्ये व्यस्त झालेत. त्यामुळे आता मी काय करतो की तुमच्यासाठी थोडे बी-रोल्स काढतो, सिनेमॅटिक शॉट्स काढतो आणि ते तुम्ही एन्जॉय करा. तर फायनली आपली आजची ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि आता सध्या आपण आहोत दापोली बस स्थानकच्या इथे. तर आजची छोटीशी मोठी ट्रिप तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय करा.